वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज विरचित ग्राम गीता पंचक दुसरे लोकवशीकरण पंचक अध्याय 10 संगठन शक्ती। श्री गुरुदेवाय नमः। एक सेवानुभवी श्रोता गहिवर दाटून या चित्ता म्हणे माझी ऐका शोक कथा। एकदा काणी सेवा वृत्तीने वागता ग्रामोद्धाराचे फळे आता लोकवशीकरणाचा सेवे परता मंत्र नसे कोणी हे आहे सर्वचे खरे अनुभवासही ये निर्धारे परी काही लोक स्वार्थ भरे द्वेषी होती सेवेचे त्यात काही विद्वान काही श्रीमान राज दरबारी काहींचे वदन त्यांना गावाचे हवे पुढारीपण स्वार्थासाठी जेथे तेथे लोक रहावेत पंखाखाली म्हणजे आपुली पोळी पिकली म्हणून खेळते अनेक चाले सोंग घेऊनी सेवेचे देते मिळवूनी दुर्मिळ सामान कोणास काही प्रलोभन व्यसनी गुंडास देते प्रोत्साहन करते संपादन प्रेम ऐसे तेथे आमुची सेवा सगळी प्रसंगी होऊनी पडे दुबळी जनता फसते भोळी भाळी जाऊनी जाळी तयाच्या आमुच्या गावी हेची झाले गाव सेवकाने उत्तम केले परिपुढे दुर्भाग्य ओढवले याच मार्गे सुंदर वेली लावल्या अंगणी घालून या परिश्रमाचे पाणी फुला फळांनी गेल्या बहरोनी गगन भेदी तैशाच सोसाटियाने आणावे वादळा गळावा फळे फुले पाचोळ त्यास वेलींचाही चोळा मेळा व्हावा क्षणी कैसे दुःखी न होईल मन ज्याने वाढविले करुणी जतन गेले घराचेची सुंदरपण एकाएकी तैसे गाव नीतीने जतन केले मुला बाळा सहित सांभाळिले परस्परात प्रेम नांदले सेवा गुणे खेळी मेळे परी घुसले गावचे भेदी लाविले स्वार्थासाठी उपाधी उगीदुगी करोनी भ्रमविली बुद्धी पाडली फूट सेवेचे सोंग उभे केले आपले स्तुती पाठक घुसविले वाईट झाले ते माथी मारले खऱ्या सेवकांच्या नथीतून जैसा मारावा तीर तैसे असते बहादूर परिगाव केला चकनाचूर द्वैत पाडोने नाना तऱ्हेचे वाद वितंड नाना पक्षांचे माजविले बंड कधी आड कधी उघड सुरू झाले कार्य त्यांचे गोंधळवूनी टाकले जनमन झाला प्रेम शक्तीचा धिंगाणा जिकडे पहावे तिकडे कल्पना फुटीर वृत्तीच्या
काही सज्जनांनी गाव जमविले, काही गुंडांनी नाशविले, नाना तऱ्हेचे तमाशे झाले गावी आमुच्या. व्यक्ती स्वार्थ बोकाळला, जो तो मनाचा राजा झाला. वेगवेगळ्या प्रलोभनी गुंतला समाज सारा. आमिषा माझी लपला गळ, परिमाशासी दिसे आमिषची केवळ. तैसे भ्रमिष्ट झाले लोक सकळ, प्रलोभना पाये. काही अति नम्रता दाखविते, साहेबांचे जोडेही पुसते. मनी वासना वाईट धरते, अधिकारी व्हाया गावाचा. नाही कोणा सेवेचे भान, घालिती सत्तेसाठी थैमान. गाव केले छिन्न भिन्न, निवडणुकी लढवोने. गावी होती निवडणुकी, माणसे होती परस्परात शाशंकी. कितीतरी पक्षोपक्षांनी दुःखे, व्यवहारा माझे. तैसीच येथे गती झाली, कोणी जातीयतेची कास धरली. कुचेष्टा करोनी प्रतिष्ठा मिळविली, वचने दिली हवी तैसे. काही कानी मेजवानी दिले, दारू पाजून मते घेतली. भोळी जनता फसवूनी आणली, मोटारीत घालोनिया. ऐसा सर्व प्रकार केला, गुंडगिरीने निवडून आला. म्हणे संधी मिळाली सेवकाला, सेवा करीन सर्वाहुनी. साधन ज्याचे मुळात अशुद्ध, त्याचा परिपाक कोठून शुद्ध. लोका पिळूनी व्हावे समृद्ध, गावी दुफळी माजवोनी. सत्तेसाठी हापा पावे, वाटेल तैसे पाप करावे. जनशक्ती सपाई तुडवावे, ऐसे झाले स्वार्थासाठी. याने गावाची होय दुर्दशा, मतमतांतराचा वाढे तमाशा. सज्जनांची होय निराशा, मरणापरी. आता सांगा काय करावे, कास याने गाव सुधारावे. जे जे होईल ते ते पहावे, ऐसे वाटे निराशपणे. ऐसा श्रोत्याने प्रश्न केला, मी तो मनापासून ऐकला. मित्र हो उपाय योजना तुम्हाला, सांगतो माझे परी. परिस्थिती ही साचची आहे, परी निराश होणे काम नोहे. दुर्जनांचे बळ वाढाया हे, कारण होई निराशा. आपणास काय करणे, ऐसे बोलती लोक शहाणे. तरी समजावे गाव या गुणाने, नष्ट होईल सर्वस्वे. मग तो मुखंडही नवे, ऐसे कान समजावे. निर्धाराने प्रयत्न करावे, सर्व मिळूनी जाणत्यांनी. ऐसे असावे धोरण, तेची कार्यकर्त्यासे भूषण. गाव निर्मावया आपुले प्राण, पणा लावावे. विरोध होता बसावे घरात, ऐसे नोहे सेवेचे व्रत. गंगा घाबरती पाहुनी पर्वत, तरी सागरा न मिळते. कोरड्या हौदा माझे तरावे,
यानेच गौरव कोणा पावे, पुराच्या लाटातुनी पोहून जावे, यातची वैशिष्ट्य आपुले. म्हणोनी कर्तव्य सांभाळावे, गावशील जतना करावे, सोसाट्याने झडपून द्यावे, गावचे कोणी. ग्रामसेवाची ईश्वर सेवा, ऐसे समजावोनी जीवा, गाव सेवेसी तत्पर करावा, सर्वतोपरी. निष्पक्षपणे बौद्धिके घ्यावी, सर्वांची समजूत पटवावी, बुद्धी गावाचे सांभाळावे, प्रचाराद्वारे. जनजागृती झाली आविण, न संपेल गावाचे दैन्य. दृष्टी येता लोकांसी दुर्जन, मेघ गडवू न शकते. या कार्यासी मिळावी जोड, म्हणूनी हाती घ्यावेत काही मुखंड. तेणे शक्ती लाभे तोडीस तोड, पडती फिके ग्राम शत्रू. असो नसो साथ सत्तेचा, सहयोग मिळवावा सज्जनांचा. जनसेवकानी ग्रामराज्याचा, पाया रचावा सत्यावरी. ज्यांना ज्यांना न्यायाची चाड, आणि गावसेवेची आवड, त्यांचीच संघटना व्हावी दृढ. करावी वाढ दिसंदिस, जाणता दिसेल तो निवडावा. जिव्हाळ्याचा पुरुष वेचावा, थोरांच्या नेतृत्वे चालवावा. कारभार ग्रामोन्नतेचा, श्रोता म्हणे तेही झाले. महाप्रयासे सज्जन जमविले, परंतु एकदा चुकले, ते सुधरेच नाके. अहो एक कमिटी बसली, गावी सुंदरता आणाया भली. म्हणे पाहिजे निवडणूक केली, पुढाऱ्यासाठी. कोण गावाचा पुढारी ठरवावा, आधी मान कोणास द्यावा, कोणाच्या हाते चालवावा. कारभार गाव सेवेचा, म्हणून निवडणूक ठरविली. ती जणू आगीत बारूद पडली, अथवा रॉकेलाची टाकीच ओतली. अग्नी माझी तेने जाहला अग्निबंबाळ, मतामतांचा हलकल्लोळ. एकमेकासी पाहती महाकाळ, शहाणी गडी. जो तो म्हणे मीच शहाणा, कोणीच कोणाचे ऐकेन. अरे तोबा तोबा आरडा ओरडांना, सुमारची नाही. घरोघरी मारामारी, बायको उठुनी नवऱ्यास मारी. मुले म्हणती आम्ही शाणे भारी, पुस्तके सारी शिकलो के. कोण पुढारी समजावा, विचार झाला सगळ्या गावा. एक एकाच्यान मिळे भावा, सांगा काय करावे. श्रोत्याचा हा अनुभव, येत आहे गावोगाव. परंतु येथे मुळातची ठेव, चुकली सारे. गढूळ पाणी ढवळो जाता, घाणचे उफाळू नये हाता. जेथे सेवेची नाही आत्मीयता, तेथे गोंधळ सहजचे. यासाठी आधी सेवा व्हावी, लोकांचीच संघटना व्हावी.
तेथे रीघची नसावी अन्य कोणासे. गावातील एकेक सज्जन शोधून घ्यावे त्यासी जोडून. सेवाभावी मंडळाचे संपूर्ण तयार करावे प्रयत्ने. त्याचे प्रामाणिक सत्कार्य लोकांपुढे येता निर्भय. आपोआपची होईल निश्चय लागेल सोय गावासे. सेवेची ही नैतिक सत्ता वजन मिळवील गावहिता. मग कोणी विरोध तत्वता न टिके तेथे. टाकून दाब कोणावरी लालूच दाहुनी करीते फितुरी. विघ्ने आणते सत्कार्यावरी होतील दुरी ते सर्व. सेवा संघटनेचा प्रमुख तो निवडोनी देता चोख. हळूहळू गाव होईल सुरेख सर्वतोपरी. श्रोता म्हणे ठीक हे सारे परिगावी आले निवडणुकीचे वारे. येणे गावामुचे भरी भरे भलतैशाचे. स्वार्थापायी सेवा विरोध करणारे जे गावचे मैन्य. ते नाना मार्गे करीती बुद्धिभेद जनतेचा तये वेळी. तेथे आम्ही काय करावे गाव कैसे सुधारावे याचे समाधान ऐकावे श्रोते जनी. सांगितले ते साचची आहे गावोगावी अनुभवाये. यासाठी सरळ दावावी सोय विचाराने गावलोका. निवडणुकीची चालू प्रथा हीच मुळी सदोष पाहता. म्हणून योग्य दृष्टी द्यावी समजता गाववासियांना. जीवनाची जबाबदारी किती आहे निवडणुकीवरी. हे पटवूनी निवडणूक खरे करवावी न गोंधळता. विचार केलिया हळूहळू आपैसाची मार्ग ये कळू. निवडणुकीचे तत्व जाता आकळू मिटेल गोंधळ सहजचे. अहो पुढारी पण कशाला सेवा गावची करावयाला. मग सेवेची कसोटी लावा की आपुला. समजेल पुढारी कोण तो कोण गावासाठी झटे. कोण उठतो रोज पहाटे घेऊन हाता माझी खराटे. झाडतो कोण साध्या राहणीने दिवसभरी. कोण गरिबाचे काम करी. कोण पायी फिरोनी करी वारी गावाची आमुच्या. कोण नीतीने असे चांगला पक्षपात न आवडे कोणाला. छदामासी नसे लाजीम झाला गाव निधीच्या. कोण सर्वाचे पातो सुख दुःख. कोणाचे दिसे सेवेसाठी मुख. हीच त्याची जाणावी ओळख निवडावया. किंवा सकळांना सांगा काम. सोडा हुकूम आपुला बेफाम. कोण पहान करिता आराम काम करी गावाचे. मग तोची म्हणावा पुढारी आंधळाही त्याची निवड करी. येथे कासयासी टिमकी भरभरी जाहिरातीचे. गावाचा जो प्रत्येक घटक
त्यासी ठाऊक असावा माणूस एकेक, कोण तुकार कोण सेवक, चालक कोण कोण गावाची सेवा करतो, कोण प्रतिष्ठेसाठी मिरवितो, सांगावा प्रसंग येता स्पष्ट तो, गावा माझे तेथे नसावी लाज शरम, त्याने बिघडेल गावाचे काम, म्हणून सर्वांनी द्यावे त्याचेच नाम, न गोंधळता ज्यासी गावाचा जिव्हाळा, जो कार्य ज्ञानाचा पुतळा, तोची सुखी करील गाव सगळा, निवडून देता ऐसे न करता भांडणे माजती, गावाची होईल अनावर स्थिती, मग फावेल स्वार्थी जनाप्रती, सज्जन राती वेगळेचे, यासाठी उत्तम गुणी निवडावा, ज्याची सर्व करते वाहवा, गावाचा बागडोर त्यासी ध्यावा, आपुला पुढारी म्हणून या, नाही तरी गावचे म्हणविती पुढारी, दात बसला सवाई दिढीवरी, आपण होऊनी वाघा परे, गाव मारती उपवासे, काही लोक भाषणे करीते, बोलूनी पक्षभेद पाडते, जुळल्यांची तोडून मते, भरती करती झगड्यांची, ऐसा नकोच पुढारी, ज्याने नाही केली कर्तबगारी, तो मित्र नव्हे वैरी, समजतो आम्ही, ज्याने केले असेल उत्तम ग्राम, अथवा समुदायाचे आदर्श काम, तोची बोलण्याचा अधिकारी उत्तम, समजतो आम्ही. एरवी पैशाचे मिळाले 3, तेती भराभरा भाषण, न बसावे कोणाचेही मन तयावरी. ऐसे पुढारीपण जेथे दिसे, गावाने लावून न घ्यावे पिसे. जो इमानदार सेवक असे, तोची समजावा गावधणी. बोलणे एक चालणे एक, लपविणे एक दाखविणे एक, हे गावासे होईल घातक, समजावे श्रोते. भिडे खातरही विष खादले, किंवा चोरूनही सर्पा दूध पाजले. वाघाशी सोयरीपणही संपादले, तरी नाश होईल निश्चये. ऐसे न करावे वर्तन, असतील जे इमानदार सेवक जन. तेची द्यावेत निवडून, एकमते सर्वांनी. सर्वांस असावे चिंता समाजी, कोण आहे लायक जना माझी. कोण घेई गावाची काळजी, सर्व काळ तोचे करावा पुढारी. एरवी पडू नये कुणाच्याही आहारी, धन वेचती मनोनी गावाधिकारी. करू नये कुणासी पुढारीपण सेवेनेच मिळे. हेच बोलावे मिळोनी सगळे, तेथे पक्षबाजीचे चाळे. वाढूच न द्यावे नाती गोती पक्षपंथ. जातपात गरीब श्रीमंत, देव घेव भीड मुरवत. यासाठी मत देऊची नये, भवितव्य गाव अथवा राष्ट्राचे.
आपुल्या मतावरीच साचे, एक मत लाख मोलाचे, ओळखावे याचे महिमान. मत हे दुधारी तलवार, उपयोग न केला बरोबर, तरी आपलाची उलटतो वार. आपणावर शेवटी दुर्जन होतील शिरजोर, आपुल्या मताचा मिळता आधार. सर्व गावास करतील जर्जर, न देता सत्पात्री मतदान. मतदान नव्हे करमणूक, निवडणूक नव्हे बाजार तुणुक. निवडणूक ही संधी अचूक, भवितव्याची निवडणूक जणू स्वयंवर. ज्या हाती देणे जीवनाचे बागडोर, त्यासी लावावी कसोटी सुंदर. सावधपणे फोड चोखाया लावून जैसे, शिष्य निवडिले रामदासे. मृत्यूच्या कसोटीवरी पाहणे तैसे, गुरु गोविंद सिंहाचे. गडी पडावयासी लागले, कोण थकले कोण बाद झाले. कोणाचे नंबर पुढे आले, सहजची कळे या रीते. तैसेची आहे निवडणुकीचे, कामची पावे सगळ्यांनी त्यांचे. ज्याचे काम अधिक मोलाचे, तोची निवडावा मुख्य ऐसा. ऐसे सकळा पटवूनी घ्यावे, तेने गोंधळ मिटती आगवे. कार्यकर्त्यासीच संधी पावे, ऐसे होते या योगे. मग त्याचेची म्हणणे ऐकावे, सगळे गाव पुन्हा जमवावे. बाष्कळ बोले त्यास दाटून द्यावे, गावकऱ्याने. ऐसे झाले की झाली संघटना, लागली सुरू गाव सुधारणा. झाला मुला माणसांचा बाग पुन्हा, जिता जागता प्रेमळपणे. तेथे नवनवी योजना फुले, विकसोनी देतील गोड फले. ग्रामराज्याचे स्वप्नही भले, मूर्त होईल त्या गावे. कोणी उडवू लागे धुरळा, तरी तो त्याचेच जाईल डोळा. सुखी नांदेल गाव सगळा, तुकड्या म्हणे. इति श्री ग्राम गीता ग्रंथ, गुरुशास्त्र स्वानुभव संमत. कथिला ग्रामराज्याचा निर्वाचन पथ, 10वा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय. गुरु घर जन्म तुम्हारा होए, पिछले जाति बरन सब खोए. 4 बरन के एको भाई, धर्म खालसा पदवी पाई. सो धर्म मैं अचल चलाऊं, भेड़ों को मैं सिंह बनाऊं. गौओं से मैं शेर मराऊं, भूप गरीबन को करवाऊं. श्री गुरु गोविंद सिंह जी. सद्गुरुनाथ महाराज की